मग ही माझ्याकडे अशी बघायची जगा वेगळंच असतं तुमचं काहीतरी लोकांनी नाव ठेवू द्या आणि चॅनेल नाही चालल्यावर मग नाही 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 असं असलं काही नव्हतं कसलं तुला नाही. काय करायचं तुझा भाजीपाला आला का खायला लगेच खरं का काल लावला आज खायला चालू. पारदी बिर्दी हे काय आपण तसलं काय बी खायला. दादा मला वाटतंय मागच्या जन्मात शिर्डी होता. आग आहे 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. चला आता जेवण करून घेऊ तर जेवणामध्ये आज बघा भाकर आहे भाजी काय आणली काय आज गावातनंच करून आणली आईने आमची कारण आई गेली गावामध्ये भाजी कशाची डाळीची आमटी. चला तिकडे घेवड्याची भाजी शिजती आहे झाली का तर सगळ्यांनी जेवायला या. तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो दुपारचे आता जवळजवळ 1 वाजलेले आहे आणि आपण चाललो आहे आता गाई सोडायला चाललो आहे. गाईला पाण्यावर न्यायचं आणि वारं सुटलं आहे आज जरा ठीक आहे झाडाची पानं वारं लय सुटले पाऊस तसं काही नाही पण ढग दाटून आले ते आणि त्या भागात तिकडं थोडंसं वातावरण झालं आहे तयार पावसाचं त्याच्यामुळंच ढगाने वारा घातलेला आहे. गाई सोडू पाण्यावर आपलं आजचं ही काम सगळं ओके झालेलं आहे. आता फक्त ह्याच्यावर काय पाहिजे ते लावायचंच फक्त बस. ठरल्याप्रमाणे चिंगूताई अडकून बसल्या होत्या त्यांना सोडलं आता ह्यांना सोडायचं. चिंगीचं पाणी झालं आता ही काय पाणी प्यायला लागले पोट भरून प्या आत्ताच. गाईला बांधलं तिने बी तिला बांधलं चिंगीला. आपल्या विहिरीत बघा आता पारवं लय बसते ते. खरं एक बी नाही चराई गेली का काय सगळी उडाला एक तर उडाला बाकीची गेली ती उडून. अंडी घातली असणार आहे त्याच्यात आणि त्या अंड्यावर बसलेला पारवा असणार. तर मी लय बऱ्यापैकी बरं का पण कुठं कुठं थोडं वर वाढलंय हाय का ना. हां झाडांना पाणी घाल जे आपण जे रोपं लावलेली ती काही फांदी लावली आहे त्यांना पाणी घालायचं थोडं. पाऊस काय पडा नाही त्याच्यामुळं. गट्टू गट्टू घेतलं चला. काय झालं अंड म्हटलं कुठं आहे दिसतंय का तुम्हाला? पकरुडे असतील पकरुडीचं असेल अंड. नेमकं वाटावर ठेवलंय त्यानं बरं का की पाय पडून कोणाचं तरी फुटणार आहे. काय करायचं कळत इलाज नाही आपण काय दुसरीकडे ठेवलं तर मग परत त्यांना सापडत नाही. जाऊ द्या. निसर्गामध्ये लय ढवळाढवळ करायचे नाही जेवढं जमतंय जेवढं होतंय तेवढंच करायचं बस. इतकुरीत गेले नेमके कुठं आहे कोणाष्ट होता वासराला गवत काढायला होय का इकडं आहे काय गट्टू बी भोकला हाय का गवत आहे ना काढा मग. हे बरंच काढले गवत. तीळ काय म्हणतोय आपला काय एवढा विशेष नाही आला. हे दिवस नाहीत का कुणाला तरी विचारून का नाही कुठलं टाइम आला ते त्याचे उन्हाळ्यात हे जून महिन्यात पावसाळ्यात ते पानं त्याच्यावर करपा हे आला त्याच्यामुळं इकडं आपलं त्याला शेंगा लागते ते का नाही त्या का कसली पानं झाली ती मोठीच्या मोठीची. हे ते आपली ही आहे खाचकुयरी भाजीची पानं. बाद झालं कुठं लय नाही त्याला काढलंय ना घेऊन जाऊ. The next day.
मी चालू केले लावायला. कुठं कुठं लय बदा बदा पाणी पडतंय का? ट्रिपर नाही तिथं. बसावं लागतं ड्रिपर. दोहच होईल पाण्याचा. मग काय सगळं लावते आज. हा बर. मिरची जरा टाइम आहे म्हणताय की. मिरची काय लावा, ती हुंड्या निघत असल्या तर लावून टाकायचं. त्याला सांभाळायचं तरी काय सोपं आहे काय तिथं. कुत्र्याने पाय दिला, बसलंच कुत्रं गारव्याला त्याच्यावर, ट्रेवर हाय असं बसते ती कुत्री. त्यांना काय कळतंय दावा, नुकसान होतंय मग आपलं. हा पाणी पडतंय ना व्यवस्थित. ही चालू आहे लागवड आपली फ्लावर कोबीची. टमाटर लावायचं राहिले अजून. लावायचं सगळंच. सगळ्या ड्रिपवर पाणी सोडले, विलाज नाही. बहुत तर 2-4च असत्याला लावलेलं. हा जाऊ दे चल. तण तरी वापरला आधी, जाऊ द्या. हा बांध त्याला, बांध. पळतंय आमचा सोम्या आणि गट्टू त्याच्या मागं पळायला लागलाय. ट्रॅक्टरमध्ये दावा अडकलं बघ. सावलीला बांध इथं. ए सोम्या य य य य त्याला य म्हणायचं रे, तसं वडायचं नाही, त्याला राग येतो. थांब तुला मी सांगतो. थांब थांब तसं थांब पड. त्याला ना तसं नाही बोलायचं. त्याला लय बाबा ते त्याचा ॲटिट्यूड लय आहे. सोम्या सोड त्याला, सोड सोड. यो 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 चल यो सोम्या, यो सोम्या चल यो यो. गट्टूला कसं व्हायला लागलंय. गट्टू सोम्या पळायला लागला की तुला लय तरतरी आली काय. य चल सोम्या यो 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 रे बाळा चल यो सोम्या चल. कसा आला बघा माग माग. हा यो यो रे माझं बाळ चल यो 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 यो. हां बांधून टाकायला पटकन. हे लय बाबा ह्यांचं सगळं मनस्थितीचा विचार करावा लागतो. गट्टू गुड बॉय. ए गट्ट्याला खायला टाकलं का काय. आई त्याला खायचं नाव काढलं गेलं की गेला आईकडे. हा हा बरोबर. अजून एक तिळा दे. त्याला खायला टाकलं, थोडं थोडं टाकायचं. त्याला लय नाही म्हणजे लागलं का बसायला. हां मग ओके काम झालं. गट्टू गुड बॉय. बस खाली, खाली बस, बस खाली, झोप खाली, झोप. गुड बॉय. ऐकायत कसं नाही. त्याला दवाखान्यात मी नेलंय. त्याला माहित आहे कसं नेलंय दवाखान्यात. त्याला दवाखान्यात नेलं, माझी करक भरली, मला हाला ये नाही आता. ते लाता हाणत होतं. पहिल्या दिवशी गपचूप गेलं, दुसऱ्या दिवशी लाता हाणते का. दुसऱ्या दिवशी गाडीवर त्याला तरतरी आले ना सलाईनची. पण झाला नीट झाला आता. ओके. अहो कसलं वासराला ताणत होता आता. हा मग हा वासराला ताणत होतं वासरू. त्याला जरा आता बरं वाटायला लागले का, पचायला लागले. कधी टाकली भाकर त्याला. आई टाकते ना थोडी 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 टाकते ना. आज सकाळचं चतकोर चतकोर एवढी 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 हा मग तसं टाकायचं म्हणजे त्याला नाही, सव पचायला लागली. उलटी कसं लई टाकली की उलटी करता येईल. करते. नाही पण पचायला लागले जरा तरतरी आली त्याला. डोळं निवळलं की त्याचं पूर्ण. ते लय बेकार झालं कंडिशन. म्हणलं काय खरं नाही बाबा. पण नशीब तर गुण आला चांगला. मैना ये 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 मैना आली. बस खाली, लय काढा कर नको. त्याला आता बरंच वाटायला लागले ना त्याच्यामुळं. ए मैना य ये वर ये चल य य य य मैना मैना. मग घंटी पहिल्यापासूनच बसवलेली आहे की. मग ते आपण वाजवत नाही इथं. काय कोण यायला लागले. तर 2 गाई पाणी पाजायला आम्ही 3 जण निघालेलो आहे. 3 हा 4 म्हणजे 1-2 गट्टू. गट्टू आपला एकदम आता फ्रेश झालेला आहे, एकदम व्यवस्थित झाला आहे. ते आता काय अडचण नाही त्याला. सगळं पचायला लागलं हे. आणि इथं तिथे पक्षी पाण्यावर आलेला आहे गेला. हा पाणी इथलं आटत चाललं. एक पाऊस पडायला पाहिजे आता. पावसाची वाट आहे आता. पाऊस पडला की मग पेरण्या चालू होतील. माळ रानाच्या बरं का, आमच्या रानाच्या नाही. कारण की ह्या रानाच्या पेरण्या जरा उशीर असते. ते उशीर हां रान केलंय नीट. त्या दिवशी आपला ट्रॅक्टर तिथं फसला होता असा बरोबर का इथं असा. तिथं काय म्हणले. हस्ताचे 3 दिवस संपल्यानंतर हां लोखंडी चरण असतं सुरुवातीला. लोखंडी चरण बघू आता ह्यात काय पेरायचे ठरवू. हो
हस्त नक्षत्र दादाला पकडायला तिकडं माझ्या गावात जायला लागेल. काय म्हणला घोडं कशाला पाळायचं ते आता तेवढंच राहिलंय काय बाकी पडीक रान आहे 1.5 एकर आपलं त्याच्यात करायचंय? कंपाऊंड करून घोडे पालन करतो चांगल्या जातीचं घोडा आणतो वा, मोठं मोठं. तेच राहिलंय आता घोडं करते. मधमाशी पालन करून झालंय. शेळी एक पाळी, हं. अजून शेळ्या पाळली देशी गाई झाल्या. त्याच्यात ऐक जरशा तेवढ्या 1.5 एकराचं रान आहे ते हा त्याला कंपाऊंड जर केलं हं. तर त्याच्यात कुक्कुट पालन होते, हा सस्य पालन होते, हा शेळी पालन हा. आणि ही जर नको वाटत असेल हं. तर मग घोडे पालन, घोड्याची जाती 2-3 आणून चांगल्या जाती व्हरायटी हा. आणून ठेवायची. बर ठेवायचं. काय करायचं नुसतं कंपाऊंड करायचं. ऐका माझं. त्याला काय नुसतं कंपाऊंड दारू करायचं पडावं का? काय आणि त्यात आतमध्ये घोडी आणून सोडायची आणि त्यांना खायला काय करायचं. पुन्हा ठेव. खायला आपल्या रानात कुणी करायचं. मका पिका आपण कुणी करायची. कुणी आपण करायची आणि कुणी करायची आपण म्हणजे अगं मी मी तर करतो नाही. बाहेर, तू हा. नको काय करू. आपली कंबर नीट आहे का बघा आधी हाय. वजी उचलायला. हाय सगळं माझं नीट आहे, स्ट्रॉंग माणूस आहे मी. खरं. हा. उचल बरं 10 किलो ते काय हे का असं वाकून उचल बरं. आता दुखतंय आता दुखतंय म्हणल्यावर कसं उचलायचं रे. एकदा आम्ही रोप लावायला खड्डा घ्यायला लागलोय. एक जणांनी रोप दिलंय आपल्याला, ते रोप लावायचंय त्याचं. कशाचं का असा ना रोप भेट जंगली आहे जंगली काहीतरी असेल. सावलीसाठी आज काहीतरी करा चांगलं खायला मस्त पैकी. काय करावं मस्त पैकी. दुकान लागलं. एवढं वाटतं ती बसली बा काम नसताना काय करावं म्हणून पंचायत पडली. भाजीला असलं तरी का चिंता काय करावं, नसलं तरी चिंता ह्या काय. फुलाची सुद्धा भाजी करा जावा केला का. कसल्या फुलाची जी नाही ती दादा, बाबा काहीतरी दादा, सांगतो. खायला बसतं का? का? आज जा, आणतोय. पारदी बिर्दी आहे काय आपण तसलं काय बी खायला दादा मला वाटतंय मागच्या जन्मात शिर्डी होता. जी नाही ती ह्या खाय- अगं आहे जास्वंदीच्या फुलांचं तुला सांगतो ते औषध म्हणून किती खाते ती. तिची भाजी असते बाई मग फुलाची बोलून उपयोग नाही, बोलून उपयोग नाही. हे करून दावा कसं असतं करून जरा, दावा घरच्या वैद्याला करून काय दावा. किंमत भाजी नसते. त्या दिच्या सारखी काय म्हणतात ती वासन वेगळे. वासनेला. अगं ती वासनवेलीची भाजी करताना मी म्हणलं होतं हिला आज आपल्याला वासनवेलीचा व्हिडिओ बनवायचा आहे गावाकडची वाटवर. मग ही माझ्याकडे अशी बघायची जगाकडच असतं तुमचं काहीतरी, लोकांनी नाव ठेवू द्या आणि चॅनेल नाही चालल्यावर मग नाही नाही मी नाही म्हणलं, असं तुला असलं काय काही नव्हतं करायचंय? कसलं तुला नाही. काय करायचंय म्हणलं, मी सांगतोय ना, मला माहित आहे ना कुठले वनस्पतीत काय गुणधर्म माहिती. त्याला म्हणलं नव्हतं मी, बाकीच्या भाज्या सांगितल्या होत्या मी तुम्हाला. जे अजून पण नाही. पालक कुठं हाय म्हणली की आणखी पालक कर. हाय पालक. आगाय लोकांनी केतकडीच्या बांबूच्या भाज्या केल्या. हा हिला दावलं मी. आपण खाल्ली का. विषय त्याचा नाही. मग? निसर्गामध्ये आपल्याला जे माहित आहे, नॉलेज आहे, आता मला जे नॉलेज आहे की बाबा ह्याच्यापासून फायदा आहे, ते खाल्ल्यावर काय दुष्परिणाम होणार नाही. जसं की तुला मी जेवढ्या भाज्या केल्या सगळ्या भाज्या बनवायला नागडोळ मोडायच्या अशीच बघायची माझ्याकडं. नाही गप्प बारक्या बसा. मशिवणी गप्प बसा, अशी गप्प लय बसा. वाटू जे नाही ते तुमचं. करून दाखवा की मग. आता शिकलाव ना भाज्या करायला, आणायची करायची खाऊ घालायची. आम्हाला पटली तर आम्ही पुन्हा करून खाऊ घालू तुम्हाला. लोक तसलं कडू झार टाकळाच्या सुद्धा भाज्या करते. ते टाकळा पावसाळ्यात 2-2 पानावर आले की त्याच्या भाज्या बनवते, हा हा हा. त्याच्या सुद्धा भाज्या बनवते. ती कडू झार लागते भाजी. तसं तर ती वासनवेलीची भाजी 1 नंबर, आघाड्याची भाजी 1 नंबर, तांदूळसा माठ तर ती तर आहेच आपल्याकडे, कडवंचीची भाजी 1 नंबर. कडू कारल्याच्या भाज्या खाते ती लोक म्हणल्यावर त्याच्या कारल्यापेक्षा तर कडू काय नाही. आणि मग हे बास करू का त्यात नाही बसायचं, खात थोडा टाका. नाही खट टाकायला लागेल तिथं थोडा. नाही रोप छोटच आहे, बास होते तेवढं. मग आज कशाची करता मला सांगा. त्याला तरतरी लय आली काय गं? लय तरतरी आली, गेलं पळत तिकडे लगेच. ए काय टाकड्या तिथं खारुताई असेल. गेली ती वरी निघून. महिना 15 दिवस झालं का आजार आहे? हा 15 दिवस झालं. 15 दिवस झालं. 15 दिवस त्याचं दुखण्यात गेलं. आता दुखण्यात न उठलाय तर तरतरी आलेले. लागला पळायला सारखा. गट्टू आता भोकायला लागला. कुणी दिसलं ना आजूबाजूला की भोकायला लागला, नाहीतर शांत पडायचा. तुझा भाजीपाला आला का ग खायला लगेच? खरं का? काल लावला आज खायला चालू. पालक काढते पहिला आहे हो पालक. खुडून घे, खुडून. खुडूनच घेतलं की म्हणजे पुन्हा येतंय अजून. एक म्हण आहे बघ, खुडून खावं, उपटून कधी खाऊ नये. बरोबर आहे की. खुडून खाल्लं तर परत येतं तरी, उपटलं की विषय संपला. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच कापली की अंड संपलं.
बरं गाईनं आपल्याला एक कॅरेट काढावं लागेल बरं का मुरघाचा. कारण आज त्यांना गवतं जरा कमी झाले, ती पाऊस नाही ते. होईल का भाजी आपल्याला एक? हा मी मोठा मोड एक आणलाय तुरीतनं सापडलाय मला. हां ती हाय घरात. आता हे आई म्हणलं तेवढी नाही पुरायची म्हणलं घेतली आणखी. ह्या भावाला काय लावलंय का मी उभा आहे त्याला? त्याला गवार लावली आहे. गवार आणि बीट. कावळं झाडावर लागले ते कालवा करायला. आता त्यांची चला गाय आणायच्या ते. येणार का तू? येते मला थांबा अजून 1-2 मोड आहे ती सोडू द्या इथं. चला गाय निघाल्या घरी. दिवस मावळून गेला इकडं. मावळतीला लाली माय जरा. पावसाचा पत्त्याच नाही, पाऊस उघडला.